पाहून घे, हा आहे पुरा सातबारा गावाचा नकाशा. आपल्याला बदला सगळ्याच पासून काढायचा आहे, कारण सगळ्या जणात आपण सापडलो होतो. जेवढी तात्याची टीम आहे, आणि खास करून ते दोघं सोन्या आणि चेत्या. त्याच्यासोबत त्याला जुना हिशोब आहे, तो पुरा हिशोब नील करायचा आहे मला. बदला तर काढल्याशिवाय राहील गंग्या, पण आपल्यापाशी सध्या पैसे नाही आहे. पैसे होते तेवढे आपल्या खाण्यापिण्यातच चालले गेले. आता आपल्याला काही ना काही कारण करावं लागेल, त्याच्याशिवाय पैसे आपल्यापाशी राहील नाही. पहिले पैसे आणावं लागेल गंग्या आपल्याला. चल मग उद्यापासून एमआयडीसीत कामाला जाऊ. पहिले पैसे कमवू, मग हथियार आणू, आणि मग आपला बदला काढू. खरंच गुंडा बनायचा आहे का एमआयडीसी सुपरवायझर बनायचा आहे ते तू सांग पहिले मला. गुंडा बनायचा आहे, सुपरवायझर नाही बनायचा आहे मला. मग हे त्या दिमागात कुठून सुचू राहिलं का एमआयडीसीत जाऊ, पैसे कमवू, मग हथियार घेऊ? अरे आपण गुंडे आहे, गुंडे. गुंड्याच्या विचारानंच विचार घ्यायला लागेल आपल्याला. मग कसं करतं? आज रात्री 2 वाजता, बरोबर 2 वाजता उठू, सातबारा गावात जाऊ. सातबारा गावात लावले आहे कॅमेरे, ते कॅमेरे चोरू आपण. अरे बाबू मरंडी, गावातले चोरू आपण, आणि एका दोघांना पाहिलं म्हणजे आपला खेळ खतम तिथंच. राहिला बदला काढायचा. दुसरं काही डोक्यात आणा लागेल आपल्याला, त्याच्याशिवाय जमन नाही. येतो मग गुलकंदराव, जरा घेतो या घरच्याचा पिसार. कसं असते सरपंचाच्या विषयी खोटा आरोप घालणं. मी घेतो जरा यायला फाईलवर. कसं असते सरपंचाच्या घरापर्यंत जाणं आणि चिल्लावणं आणि भांडणं करणं. आपल्या पोराचा गुन्हा नाही दिसत मग बायकोले. जरा जातो. आता बरं वाटू राहिलं रे बाबू? तेवढं एसीचं बटन दाबून द्या आई, म्हणजे बरं वाटते थोडंसं. जास्तीचा काही येल पाडू नको. सकाळपासून ते एसी चालू होती, आता एसी लावायची नाही, बिलकुल नाही. हा पंखा आहे, पंखा चालू राहू दे. बिल काय कमी येते का त्या एसीचा? चालला मोठा एसी फेसी लावून आपल्या घराले बिल भरायला आहे ना आम्ही, नाही? अरे वा, या इकडे या. पा तुमच्या पोराले पा किती मारलं तर सरपंचानं. काय झालं रे तुले? काय झोपला तू एवढा? काय झालं काय म्हटलं तुले? आज क्वार्टर मारून आले वाटते. भाषाच सांगू राहील ना ते. भाषा बदलली दिसू राहील ना थोडीशी. पाय बाई, पाय बाबा, पाय क्वार्टर मारून आली. क्वार्टर मारून येऊ काय? त्या पैशानं पेलो का रे? का तिच्या पैशानं पेलो? कोण म्हणणार आहे मला? माझ्या पैशानं पेलो, माझ्या मायनरीच्या पैशानं. कोण म्हणते तुम्हाला? तुम्हाला तर कोणीच नाही म्हणू शकत. माझं तर नशीबच फुटलं जेव्हापासून या घरात आली मी लग्न करून. कायचं नशीब फुटलं त्याला? कायचं नशीब फुटलं? 3 टाइम खाऊ राहिली, चांगली झोपू राहिली, काम धंदे काही करून नाही राहिली. कायचं नशीब फुटलं त्याला? काम धंदे मी काय करू? हुंडा घेतला नाही एवढा मोठा. 2 लाख रुपये हुंडा काय कमी झाला का त्या टायमात? त्या टायमात म्हणजे काय 1947 मध्ये लग्न केलं का आपण ना? त्या टायमात मुंबई तू 1947 मध्ये लग्न केलं काय? आताच केलं ना? झालेच किती महिने? माय बाई, झालेच किती महिने म्हणून राहिले तुम्ही? 19 वर्षाचा पोरगा आहे आणि आताच केलं मुंबईला लग्न? 20 वर्ष झाले लग्नाला, 20 वर्ष. जा बरं तिकडे दोघे जण, जा तिकडे. इथं कलकल नका करू. झोपू द्या मला शांततेत. जरासा जीवाला आराम नाही आहे. अरे किती लागलाय मला, किती अंगार उडाली मग अंगाची. जा जरा झोपू द्या. आणि जाता जाता तेवढं एसीचं बटन दाबून देता बाबा. काय काम करतो तू? नुसतं खातन पसरतं तुला एसी पाहिजे? आम्ही तिकडे दिवसभर उन्हीतनी दणके घेतो, आम्हाला एसी नाही पाहिजे रे. आणि तुला एसी पाहिजे नाही? मला लागलं ना बाबा. ते तर पा पहिले तुम्ही किती मारलं तर मला त्याचं काही घेण देण नाही. आल्याबरोबर पहिले तुमचं थेच चालू झालं. पहिले ते पा म्हटलं तुमच्या पोराला किती झडपलं तर सरपंच साहेबांना पोलीस वाल्याले पैसे देऊन झडपलं त्याला चांगलं. आपण कायच्यासाठी मारलं ते तर सांग. का मारलंच करू राहिली? कायच्यासाठी म्हणजे? अरे खोटा आरोप टाकला याच्यावर चोरीचा. ते तिने यायले रस्त्याने सापडले आणि ते विकायला काढले त्यानं. तर पोलीस वाल्याने व्हिडिओ काढला आणि मग यायले झडपलं रातभरापासून तर दिवसभरापर्यंत. आणि मला सरपंच साहेब सांगायला आलते आता 2 दिवस कामाला गेले म्हणून माझ्या साईटवर. सांगा किती प्लॅनिंग मारला आपल्या लेकराले. मला नको सांगू तू या गोष्टी. व्हिडिओ पाहिला तो. व्हिडिओत कोणाची गलती आहे काय आहे सगळं दिसलंय. आणि फालतूचे तमाशे मला उद्या पाहिजे नाही. काय म्हणून आलो त्या न्यूज रिपोर्टर वाल्याले आणि ते कोर्टाचं मॅटर मला पाहिजे नाही. माझ्यापाशी एवढा टाइम नाही आहे. घडी घडी तारखेवर याचं काम. जा काम धंदे पाडून तिथं कोर्टात नाही. हे धंदे मला पटत नाही. आणि तुलाही सांगतो लवकर त्या सरपंचाला जाऊन माफी माग. माझ्यानं चुकी झाली म्हणा आणि विषय खतम कर. जास्त लांबू नको विषय. तुम्ही चुपचाप राहा. तुम्हाला काय समजून आलं त्याच्यातलं? फार सुजून टाकलं म्हटलं त्याला झडपू. काढ रे अंगावरची चादर काढ आणि दाखव त्या बाबाले. अरे हे मारू नाही सुजलं. हे खाऊ सुजले एवढे. काय म्हणून राहिली तू? हे तमाशे तुमचे काय आहे हे दिसले नाही पाहिजे मला कोर्टापर्यंत. नाही तर मापेक्षा वाईट नाही आहे म्हटलं. सांगू राहिलो तुम्हाला. जा तुम्ही इथून जा. लेकरू तर हुरायला तुम्हाला तर कच्चा कसे करे? हे नवसाचा लेकरू आहे. जर याला मारता काही कमी जास्त झाला असता, जीव गेला असता तर मग काय करत होते तुम्ही? डोक्यात लाकड भरत होते काय? आपलं पोरगा पाय ना पहिले कोण्या रंगाचं आहे आणि कसं आहे तर. चांगले संस्कार दिलेच नाही तुया. मी तिकडे कामाला जाऊ कायले संस्कार देऊ? घरी राहून चांगले संस्कार दिले काय? जा हात पाय धुवून जेवण करा तुम्ही. काय करायचं आहे ते आम्ही करू. जा. देवानंद भाऊ सांगा आता काय करू मला सांगा पहिले तुम्ही. माझ्या तर डोकंच काम नाही करू राहिलं. काय करावं काय समजून नाही राहिलं. आता उद्या जर सकाळी समाचारवाले आले आणि पत्रकार आले तर काय करा सांगा. काय करता आता? चाय पाणी पोहे करून देतात त्याच्यासाठी. अरे मजाक नका करू ना देवानंद भाऊ. सगळेजण सिरियस आहे इथं. तुम्ही मजाक करू राहिले काय? मी तुम्हाला विचारू राहिलो का सांगा याच्यावर काही. तुम्ही आपलीच लावून राहिले. चाय पोहे नाश्ता करता त्याच्यासाठी.
पण वाटलं नव्हतं ना तात्या का हे दोघं असे असन म्हणून. यानं लयच दाखवली ना, आता हातपार करून टाकली ना. आखरी स्टेपवर काम आणून टाकलं ना तुमचं वालं. अरे आखरी स्टेप काय, मला तर वाटवलं का 4 जणाच्या खांद्यावरची स्टेप आणली का यानं. काहीच्या काही नका बोलू ना, कुकडल्या कुकडेच बोलू राहिले तुम्ही तर. असं काहीच्या काही. काहीच्या काही म्हणजे पाटील तुम्ही सांगा मला, जर हे यानं असं केलं आणि हे केस जितले बी तर झालंच ना, मला तर अटॅकच येईल ना. नाही येत तुम्हाला अटॅक, 2 सबूत तुमच्यापाशी आहे ना. नाही येत. आणि एवढे हराम करायचे पोट्टे, तर तिथं मेडिकल पाशी भेटलो मी त्याले, म्हणे 3 बीपीच्या गोळ्या द्या म्हणे यायले, सकाळ दुपार संध्याकाळ खाले. आता जर हे कोर्टापर्यंत जर विषय गेला हा, तर वकील ठेवायचा खर्च आला. वकीलही काय साधा सुद्धा नाही ठेवा लागल, चांगलाच ठेवा लागल ना. किती घेते पैसे काय घेते आता. त्याचं काही टेन्शन घेऊ नका तात्या तुम्ही. त्याचं टेन्शन नाही घेऊ, काय तू करता काय वकिली तिथं पांडेला सोडून. अरे मी नाही करत, पण मनाची तर डिग्री झाली आहे ना वकिलाची, मना करते ना. अरे म्हणे तुम्ही म्हणसान तर करतो मी, काय त्याच्यात तुम्हाला जे वाटते ते देऊन द्यायचा दान दक्षिणा जितल्यावर केस, आणि नाही जितले तर नका द्यायचा. पण तुला त्याच्यातलं नॉलेज आहे काय का बस करशील माय काम भारी, करून टाकशील मला जेल. अरे एक चान्स देऊन पा, नाही पटला तर वकील बदलून टाक जा. अरे ते कोर्टापर्यंत गोष्टच नाही गेली पाहिजे, इकडे इकडेच निपटली पाहिजे. त्याला म्हटलं आता का पैसे घेऊन घ्या बा 200-200 रुपये आणि निपटून टाका, इकडे इकडे काय आहे ते. 200-200 रुपये नव्हते म्हणाचे, कमीत कमी 2-2 हजार तर म्हणाले पाहिजे होते. चला घरी चला, लय उशीर उर आला. आता जे वाचाय ते सकाळी होऊन जाय, टेन्शन काय घेऊ नका तात्या, जे होईल ते चांगलंच होईल. चला घराकडे चला आता. सातबाऱ्या गाववाल्यानं लक्षातच ठेवलं पाहिजे, बाबू मरांडी आणि गंग्या हे 2 नाव. काय म्हणून राहिलो मी, गंग्या चल बांध तोंडाला दस्ती बांध लवकर, दिसलो नाही पाहिजे कॅमेऱ्यात. पाहिजो कोणी रस्त्यानं दिसलं तर प्लॅन कॅन्सल करजो, सापडलो नाही पाहिजे आपण कोणाच्या हातात. आता गाववाले तर माहित नाही राहत का तुला कसं राहते, तर चुपचाप सगळ्याला बोलावते झोडपे देते आणि पोलीस ठाण्यात नेऊन टाकते आपल्याला. मग बाबू मरांडी हे पाय वरता, पाय त्या खांब्यावर कॅमेरा आहे, उतर खाली उतर आणि चढ त्याच्यावर. माही हाईट आहे कमी, मला काही चढता नाही येत, तू चढ. मी वाटलं तिथं पाहतो कोणी येते का नाही येत. अरे रात्रीचे 2 वाजता कोण येते या रस्त्यानं, कोणीच नाही येत. तू इथंच थांब, मी काढतो बरोबर कॅमेरा. पाहिजो बरोबर चेहऱ्याने दिसला पाहिजे, त्याच्या दस्ती बरोबर बांध. चुपचाप राह, काहीच नाही दिसत. पाहिजो जरा हुशारीनं काढ, थैली काढ आपली बाहेर. जमलं गंग्या जमलं, रस्त्यानंच कॅमेरे आहे रे ह्यावाल्या. आता ह्या रस्त्याचे पुरे कॅमेरे चोरून घेऊ आणि मग आपले हथियार घेऊ. जमलं ना, गावात जायचं कामच नाही, रस्त्यावरचेच घेऊन घेऊ ना. गावाच्या अंदर गेलो तर कुत्रे भुकले ज्यानं लोक जागे करत. आपण पोलीस ठाण्यात चालला जाऊ, राहीन बदला काढायचा. इकडलेच कॅमेरे चोर, गावातल्यापेक्षा इकडले माग दिसू राहिले मला चांगले जाय ना, टपारीच्या टपारे. कुठं आहे रे तुम्ही, आम्ही पोचलो इथं. 5 मिनिटात आलो तिथं. तिथं आहे काय कोणी घराच्या बाहेर. नाही कोणीच नाही दिसू राहिलं. बस जमलं, येऊ राहिलो. स्वागत करतो मी तुमचं आजचं आपल्या न्यूज चॅनलवर. तुम्ही पाहूनच राहिले असन ह्या 2 पोराले, ज्याचं नाव आहे चेत्या आणि सोन्या. ह्या दोघाले षडयंत्र करून यायले पोलिसाच्या हाताने पैसे देऊन मारण्यात आलेलं आहे. व ते काम दुसरं कोणाचं नसून सातबारा गावाचे जे सरपंच आहे, जे प्रसिद्ध, ज्यांचं नाव तात्या लेले आहे, त्यांनी हे षडयंत्र रचून व खोटा आरोप टाकून चोरीचा त्या दोघाले मारण्यात आला आहे. तर सांग चेत्या, कशा पद्धतीनं सरपंच साहेबानं षडयंत्र रचलं, तुम्हाला चोरीच्या आरोपात पोलीस ठाण्यात टाकून पोलिसाच्या हाताने मारून घेतलं. हे सुरुवातीपासून सांग कसं काय झालं. तर कायचा आवाज बाहेर येऊ राहिला. अरे त्याला उठो ना, किती वेळ झोपलाय तो. उठो तो, थांबा पहिले बाहेर जाऊन पाहू द्या कायचा आवाज होतो. पाणी चालू होतं, कटला होता आमच्यापाशी, तिनं भरले बा आम्ही कटलेत नाही, आणि बस तिकडे पासपाळीवर नेऊन ठेवून दिले. अरे बापरे, काय कायचे तमाशे लावले बा घरापाशी, आपल्या घरापाशी घेऊन जा रे ते. जे काही बोलायचं आहे तुम्हाला या माईक मध्ये बोला मॅडम, काय बोलायचं आहे तुम्हाला. तू होय कोण पहिले ते सांग. मी पत्रकार आहे, हे पेपरात आणि न्यूज चॅनल दोन्ही याच्यावर जाणार आहे. थांबा तुम्ही, मा नवऱ्यालाच बोलावतो. थांबा तुम्ही, या इकडे या पहिले तुम्ही. आमचं तर घ्या पहिले, काय म्हणून राहिलो तर आमचं मत राहिलं घ्यायचं, पहिले त्याचंच घेता काय. आम्ही बोलावलं ना तुम्हाला, पहिले इकडे या तुम्ही. कुठपर्यंत होतो रे सोने, तिनं टाकले आपण कटल्यात, आणि पासपाळाच्या तिथं लपवले, तिथपर्यंत होतो. हा तर मग तिनं टाकले होते, पासपाळीच्या तिथं ठेवले आम्ही, आणि मग काही नाही बुवा. नाही म्हटलं बुवा काय हे कोणाचे असन तर आम्ही इकवा करून टाकतो. आम्हाला तर सापडले होते ना ते, आम्ही काय चोरले काय. चोराचा काय सबूत आहे त्याच्यापाशी, आम्ही त्याच्या वावरात जाऊन चोरले असं काही आहे का, दिसते का तुम्हाला काही. असं काही असन तर आम्हाला चोर घोषित करा बुवा तुम्ही, पण त्याच्यापाशी असं सबूत काहीच नव्हतं. आणि डायरेक्ट काही नाही, पोलीसवाल्याला बोलावलं, सरपंच साहेबांना पोलीसवाल्याला पैसे दिले आणि पोलीसवाल्याला मी मारायला लावलं. बस याच्याशिवाय काय आहे तुमच्यापाशी पुरावा. तुम्हाला जे बोलायचं आहे ते या माईक मध्ये बोला. ते सगळं न्यूज चॅनलवर लाईव्ह चालू आहे, सगळेजण पाहत आहे घरी. तर तुम्हाला जे बोलायचं आहे ते या माईक मध्ये बोला. आणि तुम्ही याले कोणत्या गुन्ह्यानुसार मारलं आणि तुमच्याशी काय सबूत आहे, काय चोर आहे, ते सगळं याच्यात सांगा आणि दाखवा. हे चोर आहे याच्यासाठी काही सबूत नाही पाहिजे. त्याच्या मायबापाला माहित आहे दोघांच्या का हे चोर आहे म्हणून. आतापर्यंत आहे ना, वावरात एवढ्या डाव चोऱ्या केल्या आहे
का त्याची जर लिस्ट बनवतो म्हटलं तर 100 पेजेसचं बुक भरून जाय. ते जाऊ द्या मागचं. जे आता आहे, जे तुम्ही पोलीस आले पैसे देऊन, ज्याचं नाव शिंदे साहेब आहे आणि मोरे साहेब आहे, यायले पैसे देऊन तुम्ही यायले मारायला लावलं, तर ते कोणत्या गुन्ह्यानुसार मारायला लावलं याचं उत्तर पाहिजे फक्त आम्हाला. तुम्ही गावाचे सरपंच आहे, आजूबाजूचे सरपंच तुम्हाला आदर्श मानते, आणि तुम्हीच जर असे करसान तर मग कसं? तुम्ही हे दोघं बरोबर नाही करू राहिले. हे पत्रकारायले बोलावून आणि न्यूज चॅनलवाले बोलावून तुम्ही पुऱ्या गावाची बदनामी करू राहिले, आणि सोबत सरपंचाची तर करूनच राहिले, पण गावाची आणि आपली करू राहिले. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही चोरले नाही काय टीनं चोरले नाही का? खरं बोला बरं. आम्ही टीनं चोरले नाही, आम्हाला ते रस्त्यावर सापडले. तुमच्याशी काय सबूत आहे आम्ही चोरले म्हणून? आम्ही वावरात गेलतो काय त्यांचीच पाणी घेऊन? ते टीनं खोलाले उडत आले ते रस्त्यानं. अबे एवढे सोबत राहता तुम्ही, मग तुम्हाला सांगायला काय झालं? तात्याने का तसेच तुम्हाला 1000 रुपये दिले असते ना खर्चाले. हे एवढं मोठं करायचं काय गरज होतं? आम्हाला माहित नव्हतं का त्याचेच टीनं होय म्हणून. आम्हाला वाटलं का ते खोटे बोलू राहिले. हे काय आहे, हे लवकर बंद करून टाका. हे प्रकरण इथंच संपवून टाका. हे समोर जास्त गेलं नाही पाहिजे, नाही तर लय मोठं प्रकरण होऊन जाईन हे. आता ते प्रकरण कुठे जाऊ द्या, चालते आता आम्हाला. आमच्या लेकराले जेव्हा ते पोलीसवाले मारू राहिले होते तेव्हा एका जण म्हणत नाही बोललं का एवढं कायले मारू राहिले, लहान आहे म्हणून. ते झाली बा त्याच्या जण चुकी, माफ करून द्या त्याले. एका जण नाही बोललं, आणि आता 100 जण बोलू राहिले इथं. हे प्रकरण दाबाचं, हे प्रकरण दबन नाही, हे कोर्टातच जाईल, आणि तिथूनच काय आहे ते निकाल लागल. एवढं लक्षात ठेवा. असं ते गावाचे सरपंच आम्हीच निवडून दिलं त्याले. तर मग हे असं करायसाठी काय, असं वागासाठी त्याले विचार नाही पडला. मारता मारता जर एखाद्याचा जीव गेला असता तर मग कोण राहिला असता जबाबदार? मग सरपंचाची साईड घेत होते का तुम्ही? अहो बाई, साईड घ्यायचं काही हायच नाही ना याच्यात. साईड घ्यायचं काय आहे? हां, अरे त्या पोट्ट्यानं चोरलेच ना टीनं चोरलेच त्याईनं. काय सांगू राहिले? त्याच्यापाशी व्हिडिओ बी आहे, तुम्ही व्हिडिओ पाहिले खाली नाही आहे. जसं अवकाळी पाणी चालू झालं ते टीनं उडाले. ते टीनं उडाल्यावर ते टीनं तिथं झाले पाहिजे ना. सकाळी उठून जातो तर तिथं एकही टीन नाही, फक्त एकच होता जो झोपडीवर होता तो टीन. त्याला आता बी आम्ही हात नाही लावला. आता जेव्हा इकाले म्हणजे ज्याचे त्याला वापस दिले त्या बिल्डिंगवाल्याले, तेव्हाच तो टीन काढला. तोपर्यंत तो तसाच्या तसाच होता. पण हे आम्हाला माहीत नव्हतं का हे आमच्यासोबत घुमून हे येईनच चोरलेले होय. मग याला चोरलेलेच म्हणा ना का सापडलेले म्हणा? जर तुम्हाला माहीत आहे का ते माये टीनं होईन, तुम्ही माझ्यासोबत राहू राहिले, मी म्हणून राहिलो का माये टीनं दिसून नाही राहिले, तर तुमचं काम नाही आहे काय? तुम्ही म्हणसान ना का मापाशी ठेवले आहे म्हणून? तेव्हा मला दिसले होते, आम्ही ठेवले तिथं. सहकुशीनं यायले मी पैसे देत होतो खर्चाले, पण येईनं ते टीनं इकाची पाहिली आणि ट्रक बोलावला. जेव्हा आता पाणी आलं होतं ट्रक बोलावला, पण म्या रिपोर्ट दिला होता का माय टीनं चोरी गेले, तर शिंदे साहेब नजर ठेवून होते. आणि हे कॅमेरा सपा दिसले. तो व्हिडिओ आमच्यापाशी आताही आहे. आणि शिंदे साहेब बी त्याच्यात गुन्हेगार आहे. शिंदे साहेबानं तुमच्यापासून पैसे घेतलं नाही, मारलं. कोणत्यानुसार, कायद्यानुसार मारलं, कोणत्या गुन्ह्यानुसार मारलं हे बी आम्हाला आत्ताच माहीत पडलं पाहिजे. तुम्ही त्याला फोन करा, त्याला म्हणा हे न्यूज रिपोर्टर आणि पत्रकार हे तिथं येऊ राहिले म्हणा. तुम्ही येता का आम्ही जाऊ तिथं? हॅलो, बोला सरपंच साहेब, निपटलं का मॅटर निपटलं नाही, मॅटर लय वाढलं. हे न्यूज रिपोर्टर आले सगळेच्या सगळे माझ्या घरापाशी आहे. ते म्हणते का शिंदे साहेबाले कोणता सबूत आहे तुमच्यापाशी, ते इथं घेऊन बोलावा म्हणते. आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येतो म्हणते. सांगा आता काय म्हणता, येता इकडे का पाठवू तिकडे? 5 मिनिटात मी तिथे येतो. इथं हे तमाशे पाहिजे नाही. हे सगळं तुमच्याच्यानं झालं. तुम्ही जर इथं आले नसते, रिपोर्ट द्यायला का मायेवाले टीनं उडाले, मी त्या दोघांना पकडलं नसतं, झोडपलं नसतं. हे तुमच्याच्यानं पूर्ण मॅटर झालं. तिथंच येतो मी, त्याला इथं बोलावू नका. येतो 5 मिनिटात, रस्त्यानं जा. यायनं आम्हाला 200 रुपये देऊन हे केस इथंच रपातपा करा अशी धवत दिली होती यायनं. हे खरी आहे काय का तुम्ही यायले 200 रुपये देऊन इथंच रपातपा कर म्हणत होते केस? हे खरं आहे का नाही आहे? 100% खोटी गोष्ट आहे. मी असं काही म्हटलंच नाही त्याले का 200 रुपये घेऊन केस रपातपा करा म्हणून. मी असं काहीच नाही म्हटलं. बापरे, तात्याही खोटे बोलायला लागले रे बा शेत्या. आता आपण जसं करू राहिलो तसंच ते करू राहिले. सबूत आहे का म्हणा त्याच्यापाशी काही? नाही तर मापाशी सबूत आहे, मापाशी सबूत आहे. सांगा तुम्ही. हे जेवढे बी आहे इकडे उभे, हे जेवढे इकडे उभे आहे तेवढ्याला विचारा का यायनं मा वावरात किती डाव चोऱ्या केल्या. जेव्हा आता लिंबू शरबतची दुकान लावली होती त्यानं, तेव्हा त्यानं लिंबू माच वावरातले चोरून नेले. तुरीच्या शेंगा होय का चोरून नेऊ दे, आंबे होय का चोरून नेऊ दे, मा वावरातले चोरी करते सगळ्यात जास्त. त्याचा रेकॉर्ड ब्रेक आहे. आणि तुम्ही म्हणताय का टीनं यानं चोरून नेलं तर एवढं मारायला नव्हतं पाहिजे? अरे हे तर काहीच नाही मारलं. पा पत्रकार भाऊ, सप्पा सांगू राहिले तोंडानं का त्यानंच मारलं म्हणून. हे सगळं टीव्ही चॅनलवर दाखवा तुम्ही गाडीतच राहा, समोर घेऊन घ्या गाडी. मी येतो जरा यायले, पाहतो आता काय बोला लागते ना काय सबूत पाहिजे यायले, सगळंच देतो. कोर्ट पाहिजे तुम्हाला? नाही, कोर्ट पाहायचा आहे. कोर्टात दाखवतो तुम्हाला कसं असते तर. त्या माणसाच्या ना वाचले तुम्ही, आज त्याच्या जीवावर उडायला लागले तुम्ही. नाही, तुम्हाला 3-3 महिन्याची तर जेल होत होती रे. त्या माणसाच्या ना वाचले तुम्ही, समजले? तुम्हाला माहित नाही बाई का तुमचे लेकरं किती धुरंधर आहे, किती खतरनाक आहे. तुम्हाला माहित नाही म्हटलं, अधिक मोठे व्हायचेच आहे ते. या शिंदे साहेब इकडे या, पहिले याले सबूत दाखवा तुम्ही. पत्रकार जरा याच्यावर फोकस करजा म्हटलं, तुमचा कॅमेरा सगळ्या गावाला दिसला पाहिजे.
लावू का व्हिडिओ? लावा ना लावा, लाईव्ह चालू आहे सगळं, लावा. पण आता हे टीनं इकाचे कवा? तू सांग, आपण चोरले कवा? आपण चोरले रात्री. अरे रात्री चोरले बरोबर आहे, पण काय चालू होतं? काय चालू म्हणजे अवकाळी पाणी. त्या पाण्यात कोणी निघालं का बाहेर? सगळ्या जणांची फाटून चार झालती ना. हा, तर हिंमत कोणा गेली? आपण दोघांना. म्हणून आज आपण किती रुपयाचा माल चोरला तुला माहिती आहे? त्याचा अंदाज आहे काही? असं 10,000 रुपयाचा. 10,000 काय होते? 50-60 हजाराचा माल आहे म्हटलं. तो डायरेक्ट मालामालच काम आहे आपलं. अरे हो का रे, 50-60 हजार तर लय असते रे. हे आतापर्यंत आपण जेवढी चोरी केली हे सगळ्यात मोठी चोरी होय आपलीवाली. हा, डायरेक्ट मालामालच काम आहे आपलं. टेन्शन घ्यायचंच काम नाही आहे. हे अंदाजे सांगितले मी तुला 60,000 रुपये, पण ते जास्तही असू शकते. मला 100% गॅरंटी आहे. हा, बरोबर समोरच्या वाल्यासोबत बोलतो आता, काय बोलायचं आहे तर. आणि आपल्याला फक्त आता देरी आहे डबल पाणी यायची. जसं डबल अवकाळी पाणी आलं रे आलं, तो माल आपण तिथून काढू आणि सरका इकून टाकू. अच्छा, कितने रुपये का माल है देखो? अरे ये कम से कम 75,000 का माल है ये. हे सगळं यायचं बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. पण आम्ही चोरी केली याचा व्हिडिओ दाखवा ना. हे काय दाखवू राहिले का? आम्ही बा टीनं खोलून राहिलो वावरात जाऊ, हे सगळं दाखवा ना. आणि तुम्ही आम्हाला मारलं कसं हे सांगा. आता एवढं मोठं सबूत दिलं तुम्हाला. काय यायनं सगळं प्लॅनिंग केलं होतं आणि विकायची प्लॅनिंग केली होती. अधिक कोणतं सबूत पाहिजे तुम्हाला यायला मारलं तर? आता यायनं हे चोरी केली तर यायला सजा देणं हे पोलीसवाल्याचा अधिकार आहे का नाही आहे? मारता मारता आमच्या लेकराला जर कमी जास्त झालं असतं काही तर मग कोण घेत होतं याची जबाबदारी? फार सुजून टाकलं होतं म्हटलं तुम्ही मारू. आधी काही सुजन उतरली नाही, पाहून घ्या. आणि आधी काही घावत अच्छा तसेच आहे. मेन म्हणजे याची हे पहिली चोरी नाही होय. याच्या आधी बी लय चोऱ्या केल्या त्यानं तात्याच्या वावरात. पण तात्यानं हे दुर्लक्षित केलं का जाऊ द्या करून. हा, पण हे जे होतं ना हे सगळ्यात मोठी चोरी होती याची वाली. आमचा रिपोर्ट तुम्ही काऊन नाही लिहिला? हा आम्हाला न्याय पाहिजे. काऊन नाही लिहिला तुम्ही? कारण ते सरपंच होते म्हणून, आणि याच्यात तुम्ही होते म्हणून, मारण्यात म्हणून तुम्ही रिपोर्ट नाही लिहिला काय? मला हे सांगा पहिले. पहिली गोष्ट तर हे इन्स्पेक्टर आहे मी रिपोर्ट लिहित नसतो. माझ्या जे बाजूला बसते ताडे आणि मेश्राम सर ते रिपोर्ट लिहिते. तुम्ही मापाशी येऊन रिपोर्टचं म्हणून राहिले आणि चालले गेले. मग मी थोडी रिपोर्ट लिहिणार आहे? रिपोर्ट लिहायला तुम्हाला तिथं जाणं लागणार आहे. ठीक आहे ना, तुम्ही आता उद्या आम्हाला कोर्टातच भेटा. सगळं तिथंच होईल, नाही नाट लागल. चला रे दोघे जण घरी. तुम्ही शहानिशा करा पहिले गावात. सरपंचाची रेप्युटेशन इथं चांगली आहे, म्हणजे इज्जत चांगली आहे आणि सरचे कामही चांगले आहे. हे दोन पोट्टे पहिलेपासून चोट्टे आहे. याच्या वावरातनी एवढ्या चोऱ्या केल्या आहे तर काय सांगू आता मी तुम्हाला. त्याला 3 महिन्याची सजाय होत होती, यानं माफ केलं द्यायला. ते चोर आहे, त्यानं चोरी केलेली आहे. तुम्हाला सबूत बी दिलं. आणखी कोणते सबूत पाहिजे तुम्हाला? नवीन उपक्रम आणणारे एकमेव सरपंच आहे सातबारा गावातले, म्हणजे तात्या लेले. तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, आजूबाजूच्या गावालेले विचारा. त्याच्या बाऱ्यात तुम्हाला कोणीच वाईट बोलणार आणि कोणीच वाईट सांगणार बी नाही अशी मी गॅरंटी नाही. तर तुम्ही स्वतः अनुभवून घ्या. आणि गाव एवढं सुधरवलं तुम्ही पाहून घ्या. आणि तुम्ही सांगा बिनफुकट्याले पोट्ट्याला मारायला लावून काय? त्यानं चोरी केली, टीनं चोरले, याच्या सोबत राहायचे, यायच्या पार्ट्या खाते आणि यायलाच बेमान होते. असे हे 2 पोट्टे आहे. आणि हो, आणखी एक गोष्ट, जेव्हा मी यायला पकडलं तेव्हा यायनं मला म्हटलं का अर्धे पैसे तुम्ही ठेवा म्हणे. अर्धे पैसे तुम्ही ठेवा, अर्धे पैसे मी ठेवतो आणि हे केस इथंच रपातपा करून टाका. फक्त हे एवढं झालं का हे आम्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं नाही. हे वारा धुंडाई काही सुधरून नाही देऊ राहिलं. घडीच्या मायाबीन छत्रीच उलटी होऊ राहिली. अरे आधी काय डबा झाली काय? अरे हवा काय ऐकून नाही राहिली काय? अरे बाप रे, डायरेक्ट समोरचं मागच फेकलं. हे तर लयच झालं हवेचं. छत्री, अरे बापा, कॅमेरा कुठं गेला? कॅमेरा काढून ठेवला का तात्यानं? त्या खांब्यावर नाही दिसू राहिला. काढून ठेवले वाटते कॅमेरे. बापा इच्छाही कॅमेरा काढला का? पुऱ्या रस्त्यावरचे कॅमेरे काढले का? मग लावलेच कायले होते? काढून ठेवले वाटते यायनं. बरोबर आहे. फोन लावून विचारून घ्याव का एखादा? जाऊ द्या, थोडा वेळानं वावरातच येते, मग सांगून द्या लागन त्याला. काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही सरपंच साहेब, काहीच टेन्शन नका घेऊ. मी आहे ना तुमच्या पाठीशी उभा. मी सांगतो फक्त तेवढंच करा, चांगला वकील करा बस. आता जाऊ द्या त्याला कोर्टात. केस आपल्या जिंकून रिझल्ट लागते, आपणच जिंकतो केस. तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ. आपल्यापाशी सबूत आहे, त्याच्यापाशी काहीच सबूत नाही आहे. बाकी काही अडचण आली तर मी आहे, मी करतो बरोबर. आता यायला कोर्टातच घेऊ. यायला कोर्टातच करायचं आहे ना, यायला कोर्टातच घेऊ. आता चल ना अंदर, चाय पाणी तर घ्या, काही नाश्ता गिस्ता. नाही आता काहीच नाही. मला जरा ते सायकल चोर वाल्याला पकडायचं आहे. सायकल चोर झाला, त्रास झाला, त्याला पकडतो मी. ठीक आहे, मग मागायला काम आहे ना. आम्ही सगळेजण गावात येतो तात्या तुमच्या इकडून. तुम्ही टेन्शन नका घेऊ. त्याच्या इकडून कोणीच नाही आहे गावात येणारं. झाले जितले तुम्ही इथंच केस, काय टेन्शन आहे त्याच्यात? झाले जितले, काही टेन्शन नको घेऊ तुम्ही. आता त्याला गवा लागेल ना, पुरावे लागेल ना. कोणीच नाही त्याच्या इकडून, सगळेजण आपल्या जिंकून आहे ना. हिम्मत नका हारू, फक्त तुम्ही हिम्मत नका हारू. झोल नाही खातं, बेसन भाकर खातं, पण झोल नाही खातं. तुम्ही लोड नका घेऊ. एवढे जण तुमच्या सोबत असल्यावर तुम्ही काय टेन्शन घेता?
आणि तुमच्या इज्जत काहीच नाही उद्या आम्ही जेवढी आहे त्याच्यापेक्षा डबल करतो. फक्त याच्यानंतर ह्या 2 पोट्ट्याले लक्षात ठेवायचं म्हणजे बस झालं. काही असलं तात्या तर बिंदास मला फोन करा, ठीक आहे? मला नाही लागला तर मोरे साहेबाला करा, मोरे साहेबाला नाही लागला तर कोणालाही करा, पण करा. मी येतो वावरातून, तोपर्यंत स्वयंपाक बनवून ठेवतो. चला पाटील, देवानंद भाऊ, येऊ चक्कर मारून वावरातून. काढा गाडी आपली. दाखवतो ना त्याला कसं कोर्ट असते तर कसं कोर्ट करू राहील ते तर दाखवतो त्याला आता. तात्या कॅमेरे काढून ठेवले का हो? कॅमेरा नाही दिसू राहिला. कॅमेरे तर आहे हो, तुम्ही इकडल्या खांब्यावर पाहिले असं. दोन खांबे आहे ना, 3 खांबे सोडून लावलाय. कुठं आहे पहा बरं, या खांब्यावर तर नाही आहे. अरे हो राजू पाटील, कोणत्याच खांब्यावर नाही दिसू राहिले. ह्या दोघांना रात्री कॅमेरे चोरले. बरं याचाही टाकतो त्याच्यावर पिशार. पहिले पाहून घ्या तात्या इकडे तिकडे, नंतरच कोणावरही आरोप घाला. वसंतरावनं काढून ठेवले असं तर काही सांगता येते काय? त्याला विचारा तुम्ही एकदा.